नमस्कार. मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे आणि मी अकोटवरून आहे आणि शिवाजी वाचनालय याच्यामध्ये माझे जे ज्येष्ठ सहकारी आहेत आणि ते वडाली सटवाईवरून आहेत, तालुका अकोट, आणि ते एक उत्कृष्ट कवी आहेत आणि उत्कृष्ट कलावंत आहेत. त्यांनी आजपर्यंत विविध साहित्य संमेलनामध्ये विविध ठिकाणी त्यांनी जिथे जिथे कविता संमेलन वगैरे होतात तिथे त्यांनी विविध साहित्य संमेलनांमध्ये, कवी संमेलनांमध्ये पार्टिसिपेट केलं आहे आजपर्यंत. आणि त्यांचा अकोट तालुक्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि इव्हन म्हणजे त्यांची जी कविता आहे तर त्यांची कविता अमेरिकेमध्ये सुद्धा सिलेक्ट केलेली आहे आणि त्याचं सर्टिफिकेट सुद्धा अमेरिकेहून त्यांना मिळालेलं आहे. हे आजपर्यंत बरेच जणांना माहिती नसेल, त्याच्यामुळे मी स्पेशली त्या गोष्टीचा उल्लेख करत आहे. सन्माननीय स.ग. वानखडे आज आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत मुलाखतीच्या, तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या श्रोत्यांसाठी एक उत्कृष्ट अशी कविता म्हणावी. कवितेचं नाव आहे मर्द. तू मर्द आहेस छे मला नाही वाटत, कारण मी तुला रोज पाहते तुझ्या हाडामासा शोधते. कारण मी तुला रोज पाहते तुझ्या हाडामासा शोधते. त्या शिवबाचं पाणी आणि महाराणाची बाणी आढळत नाही, म्हणूनच तू मर्द नाही. तू मर्द असता तर धावला असता आणण्यासाठी, गोर गरिबावर घडणाऱ्या हुंडबळी लग्नाला वाचविण्यासाठी, आणि धावला असता शस्त्र घेऊन बलात्कार होणाऱ्या भगिनीची वगळी वाचविण्यासाठी. पण हे घडत नाही, हे दिसत नाही, म्हणूनच तू मर्द नाही, नाही ससमत, नाही ससमत. अतिशय सुंदर अशी कविता त्यांनी आपल्या इथं सादर केलेली आहे. अधिक एखादी कविता वगैरे म्हणता येईल का? हा, म्हणता येईल. तर एक दुसरी कविता सादर करावी अशी मी आपणास विनंती करतो. हा, दुसऱ्या कविता. जन्माला आलोस मी माझ्या आईच्या गर्भात असताना, मी माझ्या आईच्या गर्भात असताना ऐकत होतो बड्या बड्या गोष्टी येथील संस्कृतीच्या, समाजाच्या आणि धर्माच्या. तेव्हा माझा स्वाभिमान अधिक अधिक प्रज्वलित होत होता. तेव्हा माझा स्वाभिमान अधिक अधिक प्रज्वलित होत होता या मानव जन्माला येत आहो म्हणून. पण अचानक एक दिवस कानी पडले. हा मानव धर्माच्या नावावर युद्ध करतो आणि मानवाचा बळी घेतो. तेव्हा थरथरा लागलो गर्भात आतल्यात, नको हा जन्म म्हणता म्हणता जन्माला आलो टाहो फोडी दुर्दैव माझे. अतिशय उत्कृष्ट अशी कविता सन्माननीय स.ग. वानखडे यांनी सादर केलेली आहे. तर मला हेच सांगायचं आहे की ग्रामीण भागामध्ये सुद्धा खूप सगळं कलावंतांमधलं जे टॅलेंट आहे हे लपलेलं असते. आज या छोट्याशा मुलाखतीच्या माध्यमातून मी सन्माननीय स.ग. वानखडे यांची जी प्रतिभा आहे तर लोकांसमोर आणण्याचा हा माझा एक अतिशय छोटासा प्रयत्न आहे.